नमस्कार फ्रेंड्स, आज आपण साहित्य समीक्षा सिद्धांत या विषयातील घटक 4 उपघटक समीक्षा सिद्धांत आणि आंतरविद्या शाखा या घटकाचा आज आपण प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. हा घटक आज आपण समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न 1. समीक्षा ही एक शोध प्रक्रिया आहे हे विधान स्पष्ट करा. काय प्रश्न? समीक्षा ही एक शोध प्रक्रिया आहे हे विधान स्पष्ट करा. समीक्षा ही केवळ साहित्यकृतीचे वाचन नसून ती एक सखोल शोध प्रक्रिया आहे. एखादी साहित्यकृती वाचताना समीक्षक केवळ शब्दांचा अर्थ पाहत नाही, तर त्यातील अमूर्त घटकांचा शोध घेतो. यामध्ये लेखकाचा संदर्भ, तो विशिष्ट कालखंड, साहित्यातील मूल्यतत्त्वे आणि सौंदर्याचा शोध घेतला जातो. समीक्षा साहित्यकृतीच्या अंतर्बाह्य घटकांचा उलगडा करते. या प्रक्रियेत समीक्षक विविध ज्ञानशाखांची मदत घेऊन साहित्यकृतीचे प्रयोजन, त्यातील सामाजिक परिवर्तन आणि मानवी वर्तनाचा शोध घेत असतो. म्हणूनच साहित्यातील गुंतागुंत उकलणारी ही एक महत्त्वाची शोध प्रक्रिया ठरते. पुढचा प्रश्न, गंगाधर पाटील यांनी सांगितलेली साहित्यकृतीची 7 अंगे सविस्तर स्पष्ट करा. याचं उत्तर, गंगाधर पाटील यांच्या मते साहित्यकृती खालील 7 अंगांनी बनलेली असते. भाषिक अंग, शब्दार्थ, ध्वनिरूपी, वाक्यार्थात्मक, रचनेतून साहित्य घडते. आशयात्मक, मानसिक आणि सामाजिक. आशयात्मक अंग, यात लेखकाचे अनुभव, भावना आणि वैचारिक आशय व्यक्त होतो. दुसरा आहे एकात्म अंग, कथाबीज, पात्रे, मांडणी यातून साहित्यकृती एकसंध होते. रूपबंधात्मक अंग, कथेचा किंवा कादंबरीचा विशिष्ट आकार आणि रचना होय. कलात्मक अंग, लेखकाने निर्माण केलेले कल्पित विश्व. साहित्य प्रकाराचे अंग, कविता, नाटक किंवा कथा यांचे विशिष्ट संकेत. वाचकाचा दृष्टिकोन, आस्वादाच्या भूमिकेतून साहित्याला प्राप्त होणारे अंग. कोणकोणते 7 अंग सांगितलेत गंगाधर पाटील यांनी? तर पहिला अंग आहे भाषिक अंग, दुसरा आहे आशयात्मक अंग, तिसरा आहे एकात्म अंग, चौथा आहे रूपबंधात्मक अंग, पाचवा आहे कल्पनात्मक अंग, सहावा आहे साहित्य प्रकाराचे अंग आणि सातवा आहे वाचकाचा दृष्टिकोन. या 7 अंगांतून समीक्षा होत असते, साहित्याची समीक्षा होत असते. साहित्यकृतीची ही 7 अंगे आहेत. यावरून असे स्पष्ट होते, कुठे गेलं? पुढचा प्रश्न, साहित्य आणि मानव प्रश्न 3. साहित्य आणि मानवी ज्ञानशाखा यांचा परस्पर संबंध उदाहरणांसह स्पष्ट करा. साहित्य मानवी जीवनाचे प्रतिबिंब असल्याने त्याचा इतर ज्ञानशाखांशी जवळचा संबंध असतो. साहित्यावर मानसशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचा मोठा प्रभाव असतो. उदाहरण 1. संत तुकारामांच्या अभंगात काव्य, तत्त्वज्ञान, अध्यात्म यांचा संगम आढळतो. उदाहरण 2. अरुण साधू यांच्या सिंहासन कादंबरीचा अभ्यास करण्यासाठी राज्यशास्त्र आणि ज्ञानशाखेची मदत घ्यावी लागते. यावरून असे स्पष्ट होते की साहित्यातील मानवी वर्तन आणि सामाजिक गुंतागुंत समजून घेण्यासाठी विविध ज्ञानशाखा अपरिहार्य आहेत. प्रश्न 4. आंतरविद्याशाखीय समीक्षा पद्धतीचे स्वरूप आणि महत्त्व स्पष्ट करा. आंतरविद्याशाखा म्हणजे साहित्याचा अभ्यास करताना इतर ज्ञानशाखांच्या सिद्धांतांचा आधार घेणे. 20व्या शतकात ही संकल्पना अधिक दृढ झालेली आहे. साहित्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भाचे आकलन करण्यासाठी अर्थशास्त्र, इतिहास आणि समाजशास्त्र यांसारख्या शाखांची उपयुक्तता असते. ह्या पद्धतीमुळे साहित्याचे मूल्यमापन केवळ वाङ्मयीन निकषांवर न राहता ते अधिक व्यापक आणि शास्त्रीय होते. लोकसाहित्याचा अभ्यास करताना तर पुरातत्वशास्त्र आणि भूगोल यांसारख्या अनेक शाखांचा समन्वय साधावा लागतो. प्रश्न 5. सौंदर्यशास्त्र आणि समीक्षा सिद्धांत यांचा सहसंबंध स्पष्ट करा. साहित्यकृती नेहमी एका विशिष्ट रचनाबंधात असते आणि सौंदर्य हा तिचा अविभाज्य गुणधर्म असतो. डॉक्टर बासी मर्ढेकर यांच्या मते सौंदर्य हे अमूर्त आणि संवेद्य असते. समीक्षक जेव्हा एखाद्या कृतीचा आस्वाद घेतो तेव्हा तो त्यातील लय, सृजन आणि संवेदांचा विचार करतो. गोम कुलकर्णी यांच्या मते सौंदर्य हे केवळ आकृतीबंधावर अवलंबून नसून ते जीवन निर्मितीशी संबंधित असते. सौंदर्यशास्त्र समीक्षकाला साहित्यकृतीतील आनंद आणि कलात्मकता उलगडण्यास मदत करते. प्रश्न 6. मानसशास्त्रीय समीक्षा सिद्धांतांची भूमिका स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, साहित्य आणि मानसशास्त्र यांचे नाते साध्य साधनाचे आहे. सिग्मंड फ्रायड आणि कार्ल युंग यांसारख्या विचारवंतांनी साहित्यातील पात्रांच्या विश्लेषणासाठी मनोविश्लेषण आणि आदिबंधात्मक समीक्षा पद्धती दिली. साहित्यकृतीतील मानवी मन, लेखकाची प्रेरणा आणि पात्रांचे स्वप्नविश्व यांचा अभ्यास
मानसशास्त्राच्या मदतीने केला जातो. यामुळे साहित्यातील पात्रांच्या वर्तनामागील गूढ कारणे शोधणे सोपे होते. प्रश्न 7. तुलनात्मक समीक्षा पद्धतीची गरज आणि व्याप्ती स्पष्ट करा. तुलनात्मक समीक्षा ही दोन किंवा अधिक साहित्य कृतींमधील समानता आणि वेगळेपण शोधण्याची पद्धत आहे. यात केवळ दोन लेखकांची तुलना नसून दोन भाषा, संस्कृती, काळ, देश यांच्या सीमा ओलांडून साहित्याचा अभ्यास केला जातो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यातील समन्वय शोधण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. जागतिकीकरणाच्या काळात वेगवेगळ्या मानवी जीवनशैलीची प्रतिबिंब साहित्यात कसे उमटले आहे हे समजण्यासाठी तुलनात्मक समीक्षा आवश्यक आहे. आता काही टिपा आल्या, सविस्तर टिपा समजून घेऊया. समीक्षा एक ज्ञानशाखा. समीक्षा ही केवळ साहित्य वाचून त्यावर मत व्यक्त करणे नसून ती एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. ती साहित्यकृतीचे स्वरूप, तिचे प्रयोजन आणि मूल्य यांचा पद्धतशीर विचार करते. समीक्षेमुळे साहित्यातील प्रवृत्ती आणि इतर कालांशी असलेला साहित्याचा संबंध स्पष्ट होतो. ती स्व-अस्तित्व सिद्ध करणारी एक वैचारिक शिस्त आहे. टिप 2. साहित्यकृतीचे सातत्य आणि सौंदर्य. साहित्यकृती ही काळ आणि सामाजिक स्थितीच्या पलीकडे जाणारी बिनमूल्य टाइमलेस वस्तू असते. यात आशय, लय, कल्पना, सौंदर्य हे पंचमहाभूतांसारखे महत्त्वाचे घटक असतात. सौंदर्य हे केवळ शब्दरचनेत नसून ते वाचक आणि समीक्षक यांच्या क्रियाशील सहभागातून निर्माण होणारे एक इंटरनल ऑब्जेक्ट असते. टिप 3. भाषाशास्त्र आणि समीक्षा. साहित्य हे भाषेवर आधारित असल्याने भाषाशास्त्र आणि चिन्हमीमांसा यांचा समीक्षेत मोठा वाटा असतो. नॉर्म चॉम्स्की यांच्या भाषिक ज्ञानक्षमता, कॉम्पिटन्स आणि परफॉर्मन्स या संकल्पना साहित्याच्या अभ्यासात महत्त्वाच्या ठरतात. साहित्यातील शब्दांची रचना आणि संकेतन समजून घेण्यासाठी भाषिक सिद्धांतांची मदत होते. टिप 4. तत्त्वज्ञान आणि साहित्य. तत्त्वज्ञान हे निसर्ग, मानव आणि विश्व यांच्यातील नाते शोधते. साहित्यातही हेच शोधकार्य कलात्मक रूपात चालू असते. गोना कुलकर्णी यांच्या मते तत्त्वज्ञान साहित्याला वैचारिक खोली देते. अनेकदा महान साहित्यकृती या विशिष्ट जीवनदर्शनावर किंवा तत्त्वज्ञानावर आधारलेल्या असतात. याचा उलगडा करण्यासाठी तात्विक चिंतनाची गरज असते. टिप 5. लोकसाहित्य आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास. लोकसाहित्याचा अभ्यास हा केवळ कथा गाणी गोळा करणे नसून त्यातील संस्कृतीचा शोध घेणे होय. यासाठी इतिहास, समाजशास्त्र, दैवहतकथाशास्त्र आणि पुरातत्वशास्त्र यांचा आधार घ्यावा लागतो. लोकांच्या रूढी, परंपरा, विधी-विधाने समजून घेण्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असतो. टिपा 6. समीक्षकाची सज्जता. एका चांगल्या समीक्षकाला केवळ साहित्याचे ज्ञान असून चालत नाही, तर त्याला विविध ज्ञानशाखांची किमान तोंड ओळख तरी असणं गरजेचं असतं. त्याला भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय संकेतांचे भान असावे लागते. या ज्ञानामुळे समीक्षक पूर्वग्रहदूषित न होता साहित्यकृतीचा निष्पक्ष अर्थ लावू शकतो. टिप 7. आधिबंधात्मक समीक्षा. आधिबंधात्मक समीक्षा ही समीक्षा पद्धती मानसशास्त्रीय, मानवशास्त्र यांच्या संगमातून निर्माण झाली आहे. जेम्स जॉर्ज फ्रेझर यांचा द गोल्डन बाऊ हा ग्रंथ यासाठी पायाभूत मानला जातो. मानवी मनात वर्षानुवर्ष साठलेले सामूहिक अनुभव साहित्यात प्रतिमांच्या रूपाने कसे येतात याचा अभ्यास या टप्प्यात महत्त्वाचा ठरतो. तर मित्र, आज आपण समीक्षा सिद्धांत आणि आंतरविद्या शाखा घटक 4 या घटकाचा प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, समजून घेतलेले आहेत. महत्त्वाचे प्रश्न उत्तरही आज आपण पाहिलेले आहेत. तर हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.